संध्याकाळ हळूहळू रात्रीत बदलत होती आणि आम्ही ओझरवरून घरी निघालो होतो. दर्शन करून बाहेर पडलो तेव्हा वातावरणात एक वेगळीच शांतता होती. दिवसभराचा गोंगाट मागे राहिला होता आणि आता फक्त समोर पसरलेला रस्ता, थंड हवा, सुंदर स्काय दिसत होतं. गाडी सुरू झाली आणि काही मिनिटातच सनसेटचे रंग पूर्ण आकाशभर पसरायला लागले. ऑरेंज, पिंक, गोल्डन आणि थोडेसे पर्पल शेड्स एकमेकात मिसळून अगदी सिनेमॅटिक फ्रेम तयार करत होते. कधीकधी नेचर इतकं सुंदर दिसतं ना की कॅमेरामध्ये कॅप्चर करूनही त्या मोमेंटची खरी फिलिंग व्यक्त होत नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शांत झाडं होती. हलकाचा वारा वाहत होता. गाडीच्या खिडकीतून येणारी थंड हवा चेहऱ्यावर लागत होती आणि त्या मोमेंटला सगळंच खूप पीसफुल वाटत होतं. बॅकग्राऊंडला हलकं म्युझिक चालू होतं. कोणी जास्त बोलत नव्हतं, पण सगळे त्या व्ह्यूमध्ये हरवले होते. त्या शांततेला एक वेगळीच ब्युटी होती. थोडे पुढे गेल्यावर सूर्य पूर्णपणे मावळायला लागला. आकाशातील रंग बदलत गेले आणि हळूहळू संपूर्ण स्काय डीप ब्ल्यू शेड्समध्ये बदलत गेलं. त्यावेळेला असं वाटत होतं जणू एखादा मूव्हीचा शो सिनेमॅटिक सीन चालू आहे. स्लो सिनेमॅटिक सीन चालू आहे. रस्त्यावरचे लाईट्स एकामागोमाग एक लागायला लागले. दूरवर दिसणाऱ्या गाड्यांच्या हेडलाईट्स काळोखात चमकत होत्या. त्या सगळ्या लाईट्समुळे पूर्ण हायवे अगदी ॲसेंटिक दिसत होता. गाडी पुढे पुढे जात होती आणि शहराचा आवाज मागे पडत होता. आता फक्त आम्ही, शांत रस्ते आणि रात्रीचा आकाश उरला होता. नंतर आम्ही घाटात पोहोचलो आणि तिथून सुरू झाला खरा सिनेमॅटिक जर्नी. घाटातील वळणावळणाचे रस्ते, बाजूला उभे असलेले काळे डोंगर, दूरवर दिसणारे छोटे छोटे लाईट्स, सगळं इतकं अनरिअल वाटत होतं की काही क्षणासाठी असं वाटलं आपण खऱ्या जगात नसून एखाद्या मूव्ही सीनमध्ये आहोत. गाडी जसं जसं पुढे जात होती तसं तसं वातावरण अजून शांत होत होतं. रात्रीची थंड हवा, डोंगरामधून येणारा गार वारा आणि अंधारात हरवलेले रस्ते, त्या प्रत्येक फ्रेममध्ये एक वेगळीच वाईब होती. कधीकधी गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहिलं की फक्त काळोख दिसत होता आणि त्या काळोखात दूरवर चमकणारे लाईट्स अगदी स्टारसारखे वाटत होते. त्या रात्रीच्या प्रवासात एक वेगळेच कामनेस होतं. ना घाई ना आवाज, फक्त एक शांत जर्नी. पण अचानक आमचं लक्ष दूर एका डोंगराकडे गेलं. सुरुवातीला वाटलं कोणीतरी लाईट्स लावले असतील, पण काही सेकंदांनी लक्षात आलं की डोंगरावर वरमाळ लागलेला आहे. पूर्ण काळोखात ती आग खूप स्पष्ट दिसत होती. लाल नारिंगी ज्वाळा डोंगराच्या मध्ये चमकत होत्या. त्या दृश्यात एक वेगळीच इंटेन्सिटी होती. एका बाजूला ते सीन खूप सिनेमॅटिक वाटत होतं, जणू एखाद्या थ्रिलर मूव्हीमधला शॉट, पण दुसऱ्या बाजूला ते पाहून थोडी भीतीही वाटत होती. त्या काळोखात चमकणारी आग, शांत डोंगर आणि रात्रीचा आकाश, तो पूर्ण मोमेंट अजून डोळ्यासमोर फ्रेश आहे. गाडी पुढे निघून गेली, पण काही व्ह्यू असे असतात जे फक्त डोळ्यांनी नाही तर मनानेही कॅप्चर होतात. त्या रात्रीचा प्रवास फक्त ओझरवरून येण्याचा नव्हता. तो मेमरीज, फिलिंग अँड पीसफुल वाईब्सने भरलेला एक एक्सपिरियन्स होता. कधी सनसेटने मन शांत केलं, कधी रात्रीच्या रस्त्याने सिनेमॅटिक फील दिला आणि कधी त्या डोंगरातील वणव्याने काही क्षणासाठी सगळ्यांना शांत करून टाकलं. आजही त्या जर्नीलाबद्दल विचार केला की असं वाटतं काही प्रवास डेस्टिनेशनसाठी नसतात, ते फक्त सुंदर मोमेंट्ससाठी लक्षात राहतात.